अशोक खरातची रवानगी आता पुन्हा एकदा पोलीस कोठडीत झाली आहे। नाशिक कोर्टाने अशोक खरातला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। तिसऱ्या गुन्ह्यातील पीडित महिला ही 7 महिन्यांची गरोदर होती आणि या महिलेला मुलगा होईल अशी आशा दाखवून तिच्यावर खरातने लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कोर्टाने खरातला पुन्हा एसआयटीच्या ताब्यात दिलं। अशोक खरातला 5 दिवसांची एसआयटी कोठडी। मुलगा होईल असं सांगून गर्भवतीवर अत्याचार। अशोक खरात पुन्हा एसआयटीच्या तावडीत। अशोक खरातच्या सैतानी कृत्यांचा पाढा नाशिक कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीत वाचला जातो। बुधवारची रात्र न्यायालयीन कोठडीत घालवलेल्या अशोक खरातला आज तिसऱ्या गुन्ह्यात नाशिक कोर्टात हजर करण्यात आले। यावेळी सरकारी पक्षानं त्यानं केलेल्या कुकृत्यांचा पाढाच वाचला। पीडित महिला 7 महिन्यांची गरोदर असताना अत्याचार झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। 7व्या महिन्यात नजर लागते काढण्यासाठी विधीचा बनाव केला। विधी करताना नकली साप, वाघाचे कातडे दाखवले। विधी केल्यावर मुलगाच होईल असं त्यानं महिलेला सांगितलं। पॉलिश केलेले चिंचोके लाखो रुपयांना विकले। लैंगिक अत्याचार करताना लॅपटॉप समोर ठेवून व्हिडिओ काढले। यावर तुम्हाला काही म्हणायचंय का असं न्यायाधीशांनी खरातला विचारलं। यावेळी अशोक खरातनं फक्त न्यायाधीशांच्या समोर हात जोडले। या सगळ्याचा तपास करायचा असल्यानं खरातला एसआयटी कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी पक्षानं केली। सरकारी पक्षाची कोठडीची मागणी मान्य करत न्यायालयानं अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे। आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। अशोक खरातला त्याच्या या दुष्कृत्यांमध्ये मदत कोण करत होतं, नकली खडे तो कुणाकडून विकत घेत होता याची एसआयटीला चौकशी करायची आहे। या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अशोक खरात हा चाणाक्ष आहे। एसआयटीने विचारलेल्या प्रश्नांना तो संपूर्ण उत्तर नीटपणे देत नाही। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये मुद्देसूद प्रश्न तयार करून मुद्देसूद उत्तर घेण्याचा प्रयत्न हा या पुढील काळात एसआयटीचा असणार आहे। अशोक खरात महिलांवर अत्याचार करायचा, पण प्रत्येक पीडितेवर अत्याचार करताना तो वेगवेगळी पद्धत वापरायचा। जशी व्यक्ती त्याप्रमाणे तो बतावणी करून त्या महिलांवर छाप पाडत होता। त्यामुळं पोलिसांना अत्याचाराच्या प्रत्येक प्रकरणाची वेगळी चौकशी आणि वेगळा तपास करावा लागणार आहे। कोर्टानं खरातला एसआयटी कोठडी देताना हाच युक्तिवाद ग्राह्य धरलाय। त्यामुळं 5 दिवसांनंतर पुन्हा 4थ्या गुन्ह्यातही खरातला एसआयटी कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।